नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याच्या घरामध्ये लक्ष्मी देवीची कृपा असली पाहिजे. लक्ष्मी देवीला धनाची देवी मानली जाते. ज्या घरामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो त्या घरामध्ये कधीच आर्थिक चणचण भासत नाही. त्यासोबतच ज्या घरामध्ये प्रसन्न मनाने पूजा केल्यामुळे त्या घरातील वातावरण सुखी आणि समृद्ध राहते. लक्ष्मी देवीची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येते. लक्ष्मी म्हणजे केवळ पैसाच नाही, तर घरामध्ये सुख, शांती आणि समाधान या स्वरूपात देखील लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते. पण तिला स्थिर ठेवण्याचं काम ही घरातील करती स्त्री म्हणजेच त्या घरातील महिला करत असते. आणि महिलांच्या म्हणजेच घरातील कर्त्या स्त्रीच्या या 7 सवयीमुळे घरामध्ये बरकत येते, घरामध्ये अफाट श्रीमंती येते. रोजच्या या काही सवयी आपल्या आयुष्याचं सोनं करतात. स्त्रियांची एकच गोष्ट आपल्या घरामध्ये अफाट श्रीमंती आणते आणि अशा सवयी असणाऱ्या स्त्रिया घराचे भाग्य ठरतात. तर घरामध्ये बरकत येते की नाही हे मोठ्या उपायांवर नाही, तर महिलांच्या म्हणजेच घरातील कर्त्या स्त्रीच्या छोट्या छोट्या सवयींवर ठरतं. तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही, मेहनत असूनही समाधान का मिळत नाही, याचं उत्तर तुम्हाला या 7 सवयीमध्ये मिळणार आहे. जर घरामध्ये एक स्त्री रोज काही गोष्टी मनापासून करत असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मीला थांबावंच लागतं. ही एक अंधश्रद्धा नाही, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला अनुभव आहे. म्हणूनच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो, त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरातील कर्त्या स्त्रीने म्हणजेच घरातील महिलांनी रोज कोणत्या अशा 7 सोप्या सवयी ज्या आहेत त्या स्वतःला लावून घ्यायच्या आहेत किंवा त्या 7 सवयी ज्या आहेत त्या नियमांसारख्या तुम्हाला पाळायच्या आहेत. या सवयी म्हणजेच नियम जे आहेत ते इतके सोपे आहेत की त्याचं कधीच ओझं वाटत नाही, पण परिणाम मात्र त्याचे खूप खोलवर होतात. आपल्या घरामध्ये शांतता, आर्थिक स्थैर्य आणि मनामध्ये समाधान राहतं. तर सगळ्यात पहिली सवय जी आपल्याला लावून घ्यायची आहे ती म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात कशी करावी याकडे आपल्याला सगळ्यात आधी लक्ष द्यायचं आहे. सकाळी उठल्यानंतर घरातला पहिला श्वास कोणत्या भावनेने घेतला जातो यावरती पूर्ण दिवसाचं वातावरण ठरतं. आणि ज्या स्त्रियांचं म्हणजे घरातील महिलांचा दिवस जो आहे तो तक्रारीने सुरू होतो त्यांच्या घरामध्ये नकारात्मक कंपनं जास्त काळ टिकतात. पण जी स्त्री सकाळी उठल्याबरोबरच आपल्या मनामध्ये कृतज्ञतेचा भाव ठेवते तिच्या घरामध्ये कळत नकळतपणे एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. आता यासाठी देवाचं नावच घेणं मग गरजेचं नाही किंवा मोठमोठ्याने तुम्ही मंत्रस्तोत्र म्हणणं गरजेचं नाही. फक्त मनामध्ये एकदा एवढंच म्हणायचं आहे की आजचा दिवस चांगला जावो. आणि ही छोटी भावना घरामध्ये बरकत ओढून आणते. कारण लक्ष्मीला अशा घरात राहायला आवडतं जिथे समाधान असतं. ही सवय रोज पाळली तर घरामध्ये वाद कमी होतात, खर्च नियंत्रणात राहतो आणि कामामध्ये अडथळेसुद्धा कमी येतात. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची सवय जी आपण सर्व स्त्रियांनी लावून घ्यायला पाहिजे ती स्वयंपाकघराशी संबंधित आहे. स्वयंपाकघर जे असतं ते आपल्या घराचं हृदय समजलं जातं. ज्या घरात स्वयंपाकघर अस्वच्छ असतं त्या घरामध्ये पैसा टिकत नाही असं जुने लोक नेहमीच सांगतात. आपल्या घरातील स्वयंपाक झाल्यानंतर गॅस आणि चुलीचा भाग जो आहे तो स्वच्छ ठेवलाच गेला पाहिजे. त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरामध्ये अन्नाचे कण साठू द्यायचे नाहीत, ते लगेचच आपल्याला साफ करायचे आहेत. उष्ट, खरकट किंवा खरकटी भांडी स्वयंपाकघरामध्ये आपल्याला अजिबात ठेवायची नाही. ही सवय फक्त स्वच्छतेसाठी नाही तर बरकतीसाठी आहे. घरामध्ये अन्नाचा अपमान झालेल्या ठिकाणी समृद्धी थांबत नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक करताना चिडचिड न करता शांत मनाने स्वयंपाक करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. असं मानलं जातं की ज्या हातामध्ये शांतता असते त्या हातातून बनलेलं अन्न घरामध्ये समाधान वाढवतं. त्यापुढची सवय म्हणजेच तिसरी सवय ही आपल्या घराच्या उंबरठ्याशी निगडीत आहे. आपल्या घराचा उंबरठा हा फक्त दगडाचा किंवा लाकडाचा नसतो, तो घराच्या ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो. महिलांनी रोज उंबरठ्यावरती पाय आपटून चिडचिड करत आत येणं टाळावं. घरात येताना 2 क्षण थांबून आत या, ही सवय घरात येणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करते. संध्याकाळी घरामध्ये अंधार पडू देऊ नका. संध्याकाळी छोटासा दिवा लावणं ही सवय घरामध्ये स्थिरता आणते. अनेक घरामध्ये पैसा येतो तो लगेच जातो,
तो याच कारणामुळे उंबरठ्याजवळची दुर्लक्ष केलेली ऊर्जा, ही सवय जर आपण रोज पाळली तर घरामध्ये अनावश्यक खर्च कमी होतो. त्यानंतर पुढची सवय ही घरातल्या वस्तूंशी जोडलेली आहे. आपल्या घरातील फाटलेले कपडे, तुटलेली वस्तू न वापरण्याची सवय लावा. विशेषतः स्वयंपाकघरामध्ये तुटलेली भांडी ठेवू नका. ज्या घरामध्ये मोडकळीस आलेल्या वस्तू जपून ठेवल्या जातात त्या घरामध्ये प्रगती अडकते. महिलांनी महिन्यातून एकदा तरी घर आवरून नको असलेल्या वस्तू बाहेर काढल्या पाहिजे. ही सवय घरामध्ये नवीन ऊर्जा येण्याचा मार्ग मोकळा करते. नवीन गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा जुन्या अडथळ्यांना जागा दिली जात नाही. ही सवय बरकत टिकवण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची सवय ही बोलण्याशी संबंधित आहे. घरामध्ये स्त्रीचं बोलणं हे घरातील वातावरण ठरवत असतं. सतत घरामध्ये नकारात्मक शब्द वापरणं टाळा. पैसे नाहीत, अडचण आहे, काहीच होत नाही असे शब्द वारंवार वापरू नका. शब्द हे ऊर्जा असतात. महिलांनी जाणीवपूर्वक सकारात्मक शब्द वापरले तर घरामध्ये परिस्थिती बदलायला लागते आणि ही सवय लगेच परिणाम दाखवत नाही, पण हळूहळू घरामध्ये बदल घडवते. जिथे शब्द स्वच्छ असतात तिथे परिस्थितीही स्वच्छ होत जाते. तर पहिल्या 5 सवयी आपण पाहिल्या. अजून 2 सवयी ज्या बाकी आहेत, ज्या घरामध्ये बरकत टिकून ठेवतात, घरामध्ये आपल्या लक्ष्मीला खेचून आणतात. पण या 2 महत्त्वाच्या सवयी पाळत असताना काही चुका ज्या आहेत त्या आपल्याला अजिबात करायच्या नाही, कारण कळत नकळतपणे आपल्या हातून चुका होतात. आणि ह्या संपूर्ण 7 सवयी जर रोज पाळल्या तर घरामध्ये नेमकं काय बदल होतं, लक्ष्मी का थांबते, कोणत्या छोट्या चुका बरकत दूर नेतात, हे सगळं सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आत्तापर्यंत आपण 5 सवयी पाहिल्या. आता उरलेल्या 2 सवयी अशा आहेत ज्या घरामध्ये बरकत टिकून ठेवतात, पण बहुतेक महिलांकडून नकळत दुर्लक्षित केल्या जातात. या 2 सवयी आपण जर पाळल्या नाही तर पहिल्या 5 सवयींचा परिणामही आपल्याला पूर्णपणे दिसत नाही. म्हणून हा भाग पूर्ण लक्ष देऊन नक्की ऐका. तर आता ती सवय म्हणजे संध्याकाळच्या वेळेशी संबंधित आहे. संध्याकाळची वेळ दिवस आणि रात्रीच्या मधला संक्रमणाची वेळ असते. यावेळी घरामध्ये कसं वातावरण असतं यावर घरातली स्थिरता ठरते. महिलांनी संध्याकाळी घरामध्ये अनावश्यक गोंधळ टाळावा. मोठ्या आवाजात बोलणं, चिडचिड करणं, तक्रार करणं या गोष्टी संध्याकाळी जास्त नको. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच. मुलं असतात, मुलांवरती आपण ओरडतो किंवा नवऱ्यावरती ओरडतो, पण संध्याकाळच्या वेळी हे थोडं आपल्याला कमी करायचं आहे. संध्याकाळी घर थोडं शांत होत असेल तर त्या शांततेमध्ये घर आपोआप सावरतं. या वेळेला थोडा वेळ स्वतःसाठी काढणं ही सवय खूप महत्त्वाची आहे. काही महिला दिवसभर सगळ्यांसाठी कामं करतात पण स्वतःसाठी 2 मिनटंही देत नाहीत. ही गोष्ट हळूहळू घरामध्ये ताण निर्माण करते. संध्याकाळी 2 मिनटं डोळे बंद करून शांत बसणं ही सवय मन हलकं करते. मन हलकं झालं की घराचं वातावरणही हलकं होतं. अशा घरामध्ये पैसा आला की तो टिकतो, कारण तिथे अस्थिरता असते. 7वी सवय म्हणजे झोपण्यापूर्वीची आहे. शेवटची भावना. रात्री झोपताना मनामध्ये काय चालू असतं यावरती पुढचा दिवस ठरतो. महिलांनी झोपण्याआधी दिवसभरामध्ये चांगल्या गोष्टी आठवाव्यात. कितीही अडचणी आल्या तरी एक सकारात्मक गोष्ट नक्की घडलेली असते. ती गोष्ट मनामध्ये ठेवून झोपणं ही सवय घरामध्ये बरकत वाढवते. झोपण्याआधी राग ठेवून मनामध्ये झोपलं तर तो राग आपल्या घरामध्ये साचत जातो आणि हळूहळू तो आर्थिक अडचणीच्या रूपाने बाहेर येतो. मन शांत असेल तर परिस्थिती आपोआप सुधारते. ही सवय खूप साधी आहे पण परिणाम फार फार खोलवर होतो. आता या 7ही सवयी एकत्र केल्यावर घरामध्ये काय बदल होतो तर पहा. या 7 सवयी पाळणारी महिला कळत नकळतपणे घराची दिशा बदलते. घरातले वाद कमी होतात. पैशांचा अपव्यय कमी होतो. अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात. घरात एक वेगळी शांतता जाणवायला लागते. लक्ष्मी येते म्हणजेच फक्त पैसा येतो असं नाही, तर समाधानसुद्धा येतं, स्थैर्य येतं आणि मनशांती येते. हीच खरी बरकत आहे. पण काही छोट्या छोट्या चुका आहेत ज्या या सवयीचा परिणाम कमी करतात. ती सवय म्हणजे सतत तुलना करणं, इतरांच्या घराकडे बघून आपल्या रागाबद्दल म्हणजेच आपल्या घराबद्दल किंवा आपल्या नवऱ्याबद्दल नाराजी बाळगणं. ही सवय बरकत रोखते, कारण जिथे असमाधान असतं तिथे लक्ष्मी थांबत नाही. दुसरी चूक म्हणजे स्वतःला कायम दुर्लक्षित करणं. महिला जर स्वतःचं आरोग्य, मन, शांतता याकडे लक्ष देत नसतील तर घरावर त्याचा परिणाम होतो. घर चालवणारी स्त्री मजबूत असेल तर घरही मजबूत राहतं. या 7 सवयी कोणत्याही खर्चाशिवाय करता येतात. कुठलाही मोठा उपाय नाही किंवा कुठलाही दिखावा नाही. फक्त रोजची थोडीशी जाणीव आणि सातत्य. हे सातत्य असेल तर घरामध्ये बरकत नक्की येते.
आजचा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर लगेच या सगळ्या सवयी एकाच दिवशी सुरू करण्याची गरज नाही, पण तुम्ही हळूहळू ही सवय स्वतःला लावून घेतली आणि मनापासून स्वतःमध्ये बदल केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये हळूहळू तुम्हाला फरक जाणवायला लागेल. आणि जोही घरामध्ये बदल होतो तो बदल व्हायला वेळ लागतो, पण तो बदल कायमचा असतो. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.